तुम कालच सांगता सांगता आपल्या कथेच्या मध्ये मी विसरून गेले सांगायचं तुम्हाला. परवा दिवशी रात्रीच्या वेळेला कमीत कमी रात्री 11:30 वाजता पाहिलं असेल. सकाळी 8 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून एकच बातमी सगळीकडे सध्या. कधी कधी लोक म्हणतात पहा कीर्तनकार कथाकारांना एवढे पैसे तुम्हाला कशाला पाहिजे. कोणी 25 घेतं, कोणी 40 घेतं. मला सगळ्यांनी एक शब्द सांगा पाहिजे, एका प्रश्नाचं उत्तर द्या. आज तुम्ही किती पैसे दिले म्हणजे तुम्ही आमचा देह विकत घेऊ शकता. भगवान परमात्मानी फुकट दिलेला नरदी आहे, पण सांगण्याची गोष्ट एकच आहे. 25,000 खूप वाटतात, पण जीवावर उद्धार होऊन वागावं लागतं रोडवरती. कीर्तनकार 2 तासासाठी कीर्तन करण्यासाठी इथे येतात पहा, पण कित्येक वेळेला मरता मरता वाचलेली असतात. काल घडलेली घटना आहे पहा. परभणी भागामध्ये जिंतूर कडून येत असताना परभणीचेच 2 महाराज होते. एक 29 वर्षाचा आहे, एक मुलगा 30 वर्षाचा आहे, आणि त्यांच्या सोबत असलेला एक माणूस 46 वर्षाचा आहे. 2-2.5 वर्षाचे लेकर आहेत त्या पोरांच्या घरी. आज मला सांगा, संध्याकाळी कीर्तन वाजवलं दोघांनी, दोन्ही पकवाज वादक होते. दोघांनी संध्याकाळी कीर्तन वाजवलं आणि गाडीवरती येत होते, मोटरसायकलवरती. पाठीमागून 4 चाकी 4 व्हीलर गाडीनं उडवलं, जागेवरती तिघही गेले. काल परभणी जिल्ह्यातलं श्रद्धास्थान अच्युत बाबा दस्तापूरकर बाबांनी काल त्या दोघांचाही अंत्यविधी सोबतच केला. आणि हे विशेष म्हणजे हे दोघही एकाच गावातले होते. त्यांचे नाव आहेत पहा, माऊली महाराज बोर्डीकर आणि दत्ता महाराज मोडेकर, एकाच भागातले, अगदी जवळ जवळ त्यांचं गाव. मला सांगा, आता त्या लेकरांनी किती वर्ष आणि किती दिवस त्यांचा बाप शोधला म्हणजे बाप भेटल. ज्या आई वडिलांनी अपेक्षा व्यक्त केली होती, लोकांना सांगत होते कौतुक, आमचा मुलगा पखवाज वादक आहे, आनंद वाटत असेल. आज त्या मायबापाचे हाल काय असतील. कायमचा देवावरचा सुद्धा विश्वास उडाला असेल त्या मायबापाचा. तात्पर्य एकच आहे पहा, आहेत तोपर्यंत फक्त माणसाची हिंमत करायला शिका. आज कित्येक पोरांनी स्टेटस टाकले. कोणी सांगत होतं शेवटचा आमचा कॉल झाला, शेवटला एकदा बोललेले. आणि विषय सांगते तुम्हाला, त्यातला एक जे 29 वर्षाचा मुलगा होता ना, त्या मुलाकडं वारकरी शिक्षण संस्था आणि 100 मुलं त्या संस्थेमध्ये शिकण्यासाठी. आज त्या पोरांच्या वरती काय प्रसंग असेल. माणूस आहे तोपर्यंत किंमत करायला शिकावा. आपणही आज भेटलोय, परत भेटू की नाही सांगता येत नाही. या गोष्टीकडून एक शिकायचं आहे आपल्याला. आज भावाभावाचं भांडण असेल, भावकीचं भांडण असेल, बहिणी बहिणीचं भांडण असेल, भावा बहिणीचं भांडण असेल. कोणी कोणी माणसं आम्हाला सांगतात, ताई 10 वर्ष झालं अजून आम्ही कधी भावाच्या दारात नाही गेलो. 10 वर्षापासून भावाचा उंबरठा नाही ओलांडला. अचानक निघून गेल्याच्या नंतर हा सांगा मला, त्या भावानं कुठं कुठं भावाला शोधलं म्हणजे भाऊ सापडे. बहिणीने कुठे भाऊ शोधला म्हणजे भाऊ सापडणार आहे. गेल्याच्या नंतर
रडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही उरत आहे. म्हणून या प्रसंगातून एकच सांगेल, महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असतील, गायक वादक असतील, सर्वांनी स्वतःचा जीव सांभाळत आणि एकाच गोष्टीचा विचार करा की स्वतःचा परिवार तुमच्या पाठीमागे वाट पाहतोय. कोणाची पत्नी वाट पाहते, कोणाची आई वाट पाहते.